नगर परिषदेत मान्यवरांचा भव्य गौरव सोहळा संपन्न। पिंपळनेर येथील नगर परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 3 मान्यवरांचा जाहीर सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता पदावर निवड झाल्याबद्दल ताहराबादचे भूमिपुत्र ईश्वर ज्ञानेश्वर नंदन, वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सकाळचे ज्येष्ठ पत्रकार भिलाजी जिरे आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल चिकसे येथील प्रगतशील शेतकरी गणेश उत्तमराव खैरनार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला। हा सन्मान सोहळा नगराध्यक्षा डॉक्टर सौ योगिता चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर आणि मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी सभापती सतीश सिरसाट, डॉक्टर विनोद कोठावदे, डॉक्टर प्रशांत बागुल, सभापती सौ प्रज्ञा वाविस्कर, नगरसेविका सौ आशा महाजन, सौ माया पवार, सौ लीलाबाई राऊत, सौ मनीषा ढोले, दीपक अहिरे, शिरीष बिरारी, राजेंद्र सिरवाडकर, डॉक्टर नंदन, महेश पाटील, डॉक्टर राजेंद्र पगारे, पहलवान संभाजी ढोले, चंद्रशेखर बाविस्कर, राजेंद्र जोशी, प्रमोद कोठावदे, योगेश बधाण, यशवंत शिरसाट, गणेश शिरसाट, बापू पुराणिक, सुभाष जगताप, भिलाजी जिरे, किशोर बधाण, दीपक महाजन, अरुण घरटे, विकी कोकणी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। मी राजनंदनी हायटेक नर्सरीचे संचालक गणेश उत्तमराव खैरनार। मला 2023-24चा वसंतराव नाईक कृषीनिष्ठ पुरस्कार मिळाला राज्यपालाच्या हातून। चिकसे गावाहून मला खूप प्रतिसाद मिळाला। माझी शेती आहे, नर्सरी आहे, राजनंदनी हायटेक नर्सरी। त्यानंतर विविध प्रकारचे भाजीपाले राहतात, वांगे, कोबी, फ्लावर, टमाटे, केळी आहे आता सध्याला, त्यानंतर काकडी आहे, सगळे भाजी, मका आहे, सोयाबीन आहे, विविध प्रकारच्या शेती करून मला तो हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यपालाच्या हातून। नगरपालिकेमधून आज नगर परिषदमधून बोलवण्यात आलं। योगेश भाऊंनी माझा आणि मॅडमांच्या हस्ते, योगिता मॅडमांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात, गौरव करण्यात आला। आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो, युवा शेतकऱ्यांना, की आपण कार्य केल्याशिवाय प्रगती होत नाही, स्वतः केल्याशिवाय प्रगती होणारच नाही। नंदन, माझे गाव ताहराबाद। माझी स्कूलिंग ही ताहराबाद येथेच झाली, सिद्ध इंग्लिश मीडियम स्कूलला। त्यानंतर मी 11वी-12वीच्या शिक्षणासाठी पुण्यात गेलो। त्यानंतर माझे ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये झाले, पुण्याच्या डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला। त्यानंतर मला काही कॅम्पस सिलेक्शन झालं, पण प्रायव्हेट जॉब हा कुठेतरी नको होता, किंवा आमच्या ज्या फील्ड होती सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्यातला जॉब नसल्यामुळे मी तो जॉब सोडला। आणि त्यानंतर जवळपास 1-1.5 वर्ष मी घरूनच स्पर्धा परीक्षेसाठी मी सुरुवात केली व 1-1.5 वर्षाच्या प्रिपरेशन नंतर मला सुरुवातीला PWDमध्ये सिलेक्शन झाले, ज्युनियर इंजिनियरचे। त्यानंतर PWDमध्ये काम करत असताना जवळपास 1-1.5 वर्षानंतर मला ZPमध्येही सिलेक्शन झाले, JEE म्हणून। आणि त्यानंतर मग माझे सिलेक्शन हे बृहन्मुंबईमध्ये दुय्यम अभियंता म्हणून झाले, आणि मग आता मी जवळपास तिथे रुजू होतो।